देशी कोंबडी एकतर चलाक असते, पाय थोडं लहान येतात आणि तुमचा त्वरा जो असतो तो लहान आणि खालचं गल्लोळ बी लहान असतं त्याचं. ते देशी कोंबडी त्यामुळे ती ओळखता येते. पावसाळ्यात थोडी काळजी घ्यावी लागते त्यांना. व्हॅक्सिनेशन असेल, लसी असतील. त्यांच्या जर वेळच्या वेळी केल्या, स्वच्छता ठेवली तर कोंबड्यांचं मरीचं प्रमाण कमी राहतं. देशी हे कुक्कुटपालन हे आता कमी कमी होत चाललेलं आहे. त्यामुळं मी देशी करण्याचा निर्णय घेतला. देशीचं किंवा कुठल्याच ह्याचं कसं आहे की 5 कोंबड्यांच्या मागे जर एक नर असेल तर ते फर्टिलायझरचं प्रमाण जास्त होतं आणि पिल्ली जास्त निघतात. पिल्ली ज्यावेळेस आपण मशीनमधून काढतो त्यावेळेस त्यांना एक वॅक्सिन दिली जाते मानेत आणि नंतर पिल्ली आपण काय करतो, तूस टाकून त्या खाली तूस टाकून त्याच्यावर पेपर हातरला जातो आणि त्यात पिल्ली सोडली जातात, ब्रुडर लावलं जातं. असं करून त्याचं संगोपन केलं जातं. पहिल्या दिवशी गुळ गुळ पाणी देतो आणि दुसऱ्या दिवशी आपण मक्याचा भरडा 1-2 दिवस देतो. तिसऱ्या दिवसापासून आपण जो कंपनीचं फीड आहे, ते कंपनीचं स्टार्टर म्हणून फीड येतंय किंवा फ्री स्टार्टर आहे, तर ते आपण देतो पिल्ल्यांना. पिल्ल्यांना काय लागतं की स्वच्छता महत्वाची आहे आणि त्यात कसं आहे, तूस असल्यामुळं ते जे पिल्ले जे विष्ठा करतात ते तूस हे करून घेतात, ते पाणी वगैरे शोषून घेतात. त्यामुळे ते एक 3 महिन्याला बदलावं लागते तूस त्याची. ग्रामीण भागात आपण जर पाहिलं तर शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करत असतो. आपण जर पाहिलं तर यामध्ये कुक्कुटपालनाचा देखील समावेश होतो. आता वेगवेगळ्या पद्धतीचं कुक्कुटपालन केलं जातंय. आपल्यासोबत असेच एक शेतकरी आहेत, की जे गेल्या अनेक वर्षापासून देशी कोंबड्यांचं कुक्कुटपालन करत आहेत. आपण जर पाहिलं तर एकीकडे आता बॉयलरचं कुक्कुटपालन हे वाढताना दिसते. परंतु आता ह्यांनी देशीकडे का थांबल्यात किंवा का वळल्यात? तर नमस्कार. काय नाव आहे आणि का देशी कुक्कुटपालनाकडे वळालात? देशी कुक्कुटपालन करण्यामागचा माझा उद्देश आहे की देशी हे कुक्कुटपालन हे आता कमी कमी होत चाललेलं आहे. त्यामुळं मी देशी करण्याचा निर्णय घेतला. अ, सुरुवात कशी झाली होती? सुरुवातीला मी एक 8 ते 10 कोंबड्यापासून सुरुवात केलेली आहे आणि वाढवत आता एक 2 वर्ष झालं थोडं वाढवत आणि विक्रीही करतो. मी पिल्ल्यांचीही विक्री करतो देशी आणि कोंबड्यांचीही विक्री करतो. ह्याची जे पिल्लं आहेत, ते कशी तयार केली जातात? पहिली कसं होतं आपल्या पूर्वीला, काय करायचे की आपलं कोंबडीच्या खाली 15-20 अंडी ठेवून उबवली जायची 21 दिवसात. पण आता काय झालंय, मागणी वाढल्यामुळं मशीनच्या साहाय्यानं आपण ते देशी अंडी मशीनमध्ये ठेवून आपण उबवतो आणि 21 दिवसात ती पिल्ले तयार होतात. आता मग त्यात अंडी पण खराब होत असतील, तर मग असा किती फटका बसतो? देशीचं किंवा कुठल्याच ह्याचं कसं आहे की 5 कोंबड्यांच्या मागे जर एक नर असेल तर ते फर्टिलायझरचं प्रमाण जास्त होतं आणि पिल्ली जास्त निघतात. म्हणजे 5 जर कोंबड्या मागे एक कोंबडा असेल तर कमीत कमी 4 तरी पिल्ली निघतात. आपण जर आपण म्हणता येईल मशीनवर आपण पिल्ले काढतात, तर मग ते मशीनचं टेम्परेचर वगैरे कसं मेंटेन करायचं? मग त्यासाठी काय-काय दिवस, किती दिवस ठरलेलं असतं? मशीनचं कसं आहे की मशीन तयार करताना ते जी कंपनी असते त्यांनी काय केले, कोंबड्यांचे जे हे होते हीट वगैरे त्यावेळेसचे त्या ह्याच्यावर अभ्यास करून त्यांनी ते प्रत्येक कंपनीने काढलेलं आहे. पण साधारण मशीनला त्यांनी ते ऑटोमॅटिक मशीन आहेत आपल्याकडे आणि त्या मशीनमधून साधारण 18 दिवसापर्यंत अंडी ठेवायची. परत ह्याला ठेवली की 18 दिवसानंतर परत त्याचं फिरायचं बंद करायचं ऑटोमॅटिकचं आणि ते ठेवायचे तसे ते 3 दिवसात परत, म्हणजे 21 दिवसात निघतात पिल्ले सर्व. 21 दिवसात पिल्ली निघाल्यानंतर मग त्याची कशी निगा राखली जाते? काय-काय काळजी घेतली जाते? हां. तर पिल्ले ज्यावेळेस आपण मशीनमधून काढतो त्यावेळेस त्यांना एक वॅक्सिन दिली जाते मानेत आणि नंतर पिल्ले आपण काय करतो, तूस टाकून त्या खाली तूस टाकून त्याच्यावर पेपर हातरला जातो आणि त्यात पिल्ली सोडली जातात, ब्रुडर लावलं जातं. असं करून त्याचं संगोपन केलं जातं. आता ही पिल्ले मोठं होत असताना परत व्हॅक्सिनेशन वगैरे केलं जाते. हो. 7वा दिवस, 14वा दिवस, 21 आणि 28व्या दिवशी लासोटा
लासोटा बुस्टर, गंभोरा आणि गंभोरा बुस्टर दिलं जातं. त्याचे स्वच्छतेची कशी काळजी घेतली जाते? स्वच्छता कारण पिल्ल्यांना काय लागतं की स्वच्छता महत्वाची आहे आणि त्यात कसं आहे तूस असल्यामुळं ते जे पिल्ले जे विष्ठा करतात ते तूस हे करून घेतात ते पाणी वगैरे शोषून घेतात त्यामुळे ते एक 3 महिन्याला बदलावं लागते तूस त्याची. याचं खाण्यापिण्याचं कसं नियोजन असतं? खाण्याचं कसं आहे पहिल्यांदा आपण पिल्ली मशीन मधून काढल्यानंतर पहिल्या दिवशी गुळ गुळ पाणी देतो आणि दुसऱ्या दिवशी आपण मक्याचा भरडा 1-2 दिवस देतो. तिसऱ्या दिवसापासून आपण जो कंपनीचं फीड आहे, ते कंपनीचं स्टार्टर म्हणून फीड येतंय किंवा फ्री स्टार्टर आहे. तर ते आपण देतो त्या पिल्लांना. मग याच्या किमती कशा असतात? आता सध्या कसं आहे किमती वाढलेल्या आहेत फीडच्या. त्यामुळे ते जरा कॉस्टली पडतं इथं. त्यामुळं हेच आहे. एखाद्याला बाहेर किंवा कुठं-कुठं विकले जाते बाहेरच्या जिल्ह्यात वगैरे? बाहेर बरेच देशीला कसे मागणी जी आहे, जास्त आहेच मागणी देशीला. कारण देशी आता कसं आहे कमी होत चाललेलं आहे. आणि त्यामुळेच मी देशी करायचा निर्णय घेतलाय आणि देशीबरोबर आपल्याकडे कावेरी असेल, ब्लॅक ऑस्ट्रोलप असतील किंवा सोनाली हे बी ह्यांची सुद्धा पिल्ली मिळतात. एकंदरीत किती देशी कोंबड्या आहेत आता? आता माझ्याकडं कमीत कमी एक 60-70 आहेत कोंबड्या. पहिल्या म्हणजे असं काय करतो मी, की जसा लॉट होतील तसं आपण विकतो, पिल्ली हे करतो. म्हणजे रोटेशन चालू आहे त्याचं. आणि आता हे वेगवेगळे ऋतू आहेत, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा. तर यात काय काळजी घ्यावी लागते? पावसाळ्यात थोडी काळजी घ्यावी लागते त्यांना. व्हॅक्सिनेशन असेल, लसी असतील. त्यांच्या जर वेळच्या वेळी केल्या, स्वच्छता ठेवली तर कोंबड्यांचं मरीचं प्रमाण कमी राहतं. तर ही देशी कोंबडी ओळखायची कशी पण? देशी कोंबडी एकतर चलाक असते, पाय थोडं लहान येतात आणि तुमचा तुरा जो असतो तो लहान आणि खालचं गल्लोळ बी लहान असतं त्याचं. ते देशी कोंबडी त्यामुळे ती ओळखाय येते. आता याचं उत्पन्न किती मिळतं मग महिन्याकाठी? साधारण देशी कोंबडीच कसं आहे तसं बघितलं तर देशी कोंबडी साधारण 125 ते 150 अंडी वर्षाला एका ह्याला घालते. तर तसं म्हणलं तर देशी कोंबडी कटिंगसाठी जास्त परवडते. कारण देशी कोंबडीचं कटिंगचं कसं आहे एक ₹500 पासून ₹400-500 पासून पुढे विक्री होते. त्यामुळे ती देशी कोंबडी कटिंगसाठी परवडते. आणि अंड्यासाठी जरा कसं आहे थोडं हे होते म्हणजे अंड्याचं उत्पादन कमी असल्यामुळं त्या अंड्यासाठी लई हे होत नाही. वर्षाकाठी किती लाखात उत्पन्न मिळत असेल? तर साधारण कसं तुम्ही करण्यावर आहे त्याचे 100 पासून जर सुरुवात केली तर तुम्ही साधारण त्या हिशोबात तुम्हाला हे होतंय. पण जर वाढवत गेला तर तुमच्या जशा कोंबड्या तुम्ही वाढवचाल तसं तुमचं उत्पन्न वाढत जाणार आहे त्यात. शिक्षण वगैरे किती झालं? शिक्षण माझं 12वी झालेलं आहे. कामासाठी कुठे प्रयत्न वगैरे? नाही कामासाठी नाही आपली शेती शेळीपालन, कुक्कुटपालन यात जरा हे असल्यामुळं आपण तेच हे केले कंटिन्यू. हे होते आपल्यासोबत शेतकरी आणि यांनी अनोखा प्रयोग करत एकीकडे आता वेगवेगळ्या कोंबड्यांचं कुक्कुटपालन वाढत असताना परंतु या शेतकऱ्यांनी आता देशी कुक्कुटपालन कायम ठेवलेलं आहे आणि यातून लाखो रुपयाचा नफा देखील त्यांना मिळताना दिसतोय. राईट अँगल न्यूज साठी अशोक कांबळे, सोलापूर.